झी 24 तास एक पाऊल पुढे। एका कुटुंबाला एका वर्षात फक्त 6 सिलेंडरवरच अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतलेला आहे। या निर्णयामुळे एकत्र राहणाऱ्या कुटुंबांचं कंबरडच मोडलंय। याचा फटका जसा सामान्य माणसाला बसलाय तसाच आनंदवन सारख्या सामाजिक प्रकल्पांनाही बसलाय। 50 लाख रुपये आनंदवनला जादा मोजावे लागणार आहेत। 2500 कुटुंब आनंदवन मध्ये राहतात। दररोज 20 सिलेंडर या आनंदवनला लागतात, पण अनुदानामध्ये फक्त 6 सिलेंडर मिळणार असल्यामुळे 7व्या नंतरचे जे सिलेंडर्स आहेत ते सगळे बाजारभावाप्रमाणे म्हणजे साधारणपणे 1050 रुपये एका सिलेंडरला मोजावे लागणार आहेत। पूर्वी वर्षाचा खर्च सिलेंडरचा आनंदवनचा येत होता 34 लाख, आता तो साधारणपणे 84 लाखांवर जाणार आहे। म्हणजे कुठेतरी 50 लाखांचा वर्षाला फटका बसणार आहे आनंदवनला। या सगळ्या संदर्भातला डिटेल रिपोर्ट पाहूया। कर्मयोगी स्वर्गीय बाबा आणि साधनाताई आमटे यांच्या खडतर तपश्चर्येने उभा राहिलेला कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प म्हणजे आनंदवन। कुष्ठरोगी पुनर्वसन, अंध अपंग, मूकबधीर, अनाथ मुलं आणि स्नेहसदन, स्नेह सावली यासारख्या निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या आश्रयगृहांमुळे आनंदवनात सध्या 2500 लोक राहतात। रेशन कार्डवर मात्र एकच कुटुंब म्हणून नोंद आहे। 2500 लोकांचं 2 वेळचं भोजन इथं तयार केलं जातं, सोबत नाश्ता वेगळा। यासाठी आनंदवनला रोज साधारणपणे 20 सिलेंडर्स लागतात, तर वर्षाला 8160 सिलेंडर्स लागतात। सरकारच्या नव्या सिलेंडर्स धोरणामुळे आनंदवनाला वर्षाला फक्त 6 सिलेंडर्स अनुदानित मिळणार आहेत, तर 8154 सिलेंडर्स बाजारभावाप्रमाणे खरेदी करावी लागणार आहेत। यासाठी वर्षाकाठी तब्बल 50 लाख रुपये अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे। आधीच एवढा मोठा प्रकल्प चालवण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करावी लागतीये, त्यात आता अधिकचे 50 लाख रुपये खर्च करावे लागणार असल्यामुळे आनंदवनाची आर्थिक स्थिती कोलमडण्याची शक्यता आहे। प्रचंड मोठा अचानक पडलेला जो बोजा आहे की 50 लाख रुपये आता यापुढे आम्हाला दरवर्षी लागणार, जोपर्यंत काही धोरणात बदल होत नाही। झाला तर उत्तमच आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहू, पण नजीकच्या भविष्यामध्ये होईल असं वाटत नाही। त्यामुळे सर्वसामान्य जनतेने जर हा भार थोडासा उचलण्यासाठी जर आनंदवनला हातभार लावला तर आम्हाला अतिशय आनंद होईल। केंद्र सरकारनं सिलेंडर्स बाबतचा निर्णय राबवताना सामुदायिक भोजनगृह अथवा सामाजिक प्रकल्पांसाठी वेगळं धोरण राबवण्याची गरज या निमित्तानं व्यक्त झाली आहे। आधीच्या धोरणात आनंदवन सारख्या प्रकल्पांना अनुदानित सिलेंडर्स मिळायचे, नव्या धोरणात मात्र तशी तरतूद नाही। एकीकडे अशा सेवा प्रकल्पांचं भरभरून कौतुक करताना दुसरीकडे हे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या ढासळतील असे निर्णय घेतले जात आहेत। आता सिलेंडर्स दरवाढीमुळे आनंदवनातील अनाथ, अपंग, मूकबधीर आणि अंध विद्यार्थी आणि डोळे खोल गेलेले कुष्ठरोगी आणि ज्येष्ठ नागरिक यांचा आहार कमी करून खर्च कमी करणं हेच सरकारचं धोरण आहे का, असा प्रश्न विचारला जातोय। झी 24 ताससाठी आशिष अंबाडे, चंद्रपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।